बाळा, आता तुझे शत्रूसुद्धा तुझी किंमत करणार आहेत. दुःख देऊन त्यांना आता पश्चाताप होणार आहे. त्यामुळे तू हार मानू नकोस. आता तुझे वाईट दिवस संपलेच असे समज. खूप मोठी आनंदाची बातमी जर तुला नाही मिळाली तर सांग. माझ्या आशीर्वादांचा तुला अनुभव आलाच पाहिजे बाळा. हातात मोबाईल आहे तर 5 मिनिटे हा माझा संदेश तू ऐकून घे. माझ्या आशीर्वादांची अनुभूती घेऊन तर बघ, तुला नक्कीच चमत्कार दिसणार आहे. आता तुझ्या भाग्यात चमत्कारच घडणार आहे. तुझ्या मागची पनवती आता संपलीच असे समज. होय बाळा, तुझ्या शत्रूंवरती आता आमची बारीक नजर आहे. आता तुझं कोणीही वाईट करू शकणार नाही. खूप आनंदाची बातमी तुला आज मिळेल. तुझ्या आयुष्यातील वाईट गोष्टींचा शेवट आज होणार आहे. हा संदेश तुझ्या समोर आला आहे. हा निव्वळ योगायोग नाही, तर हा माझा चमत्कार आहे बाळा. तुझ्या आयुष्यातील वाईट दिवसानंतर चमत्कारांचा अनुभव घेऊन बघ. हा संदेश तू शेवटपर्यंत ऐक, भाग्यवंत ठरशील. तुझा वाईट काळ संपेल बाळा. तुझ्या आयुष्यात आनंदाची गोड बातमी मी आता तुला देणार आहे. स्वामी भक्तांनो, तुम्ही जर स्वामींचे आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी सज्ज असाल तर होय देवा मी सज्ज आहे असे टाईप करून ह्या भक्तिमय चॅनलला सबस्क्राईब करा. बाळा, स्वतःची ध्येय तू विसरू नकोस. स्वतःमध्ये अशी क्षमता विकसित कर की प्रत्येक जण तुमच्यासाठी टाळ्या वाजवल्या पाहिजे. बाळा, समुद्र म्हटलं की डोळ्यासमोर येतो तो चहूबाजूने अथांग पसरलेला निळाशार पाण्याचा साठा. समुद्राकडून त्याची विशालता, सगळ्या गोष्टींना सामावून घेण्याची ताकद, त्याचा शांतपणा आणि वेळ पडली तर रौद्र रूप धारण करण्याची क्षमता, अशा एक न अनेक गोष्टी आपण त्याच्याकडून घेऊ शकतो. माणसाने देखील ह्या गोष्टी शिकल्या तर किती बरं होईल. मन मोठं असलं की सारं काही सामावून घेता येतं. हे समुद्राच्या ह्या वैशिष्ट्याबाबत खरं ठरतं. तू हार मानू नकोस, गोंधळून जाऊ नकोस. व्यक्ती तितक्या प्रकृती आणि तितकेच प्रत्येकाचे वेगवेगळे स्वभाव आणि वागण्याची पद्धत. काही माणसांचं बोलणं कमी असतं पण मार्मिक, काही खूपच शांत, जेवढ्यास तेवढं, तर काही खूप बोलके आणि सगळ्यात लगेच मिसळून जाणारे, तर काहींची व्यर्थ बडबड. अनेक लोक, अनेक त्यांच्या पद्धती, परंतु एकाच व्यक्तीला दोन्ही गोष्टींचा मेळ म्हणजे कधी शांत आणि वेळ पडली तर रागही व्यक्त करता यायला हवं. प्रत्येक जण वेगळा आहे, त्यामुळे आपली खुबी लक्षात घेऊन आपण स्वतःला तसं प्रेझेंट केलं पाहिजे. रिसेंट करता यायला हवं. ज्या त्या परिस्थितीनुसार माणसाला तसं वागता आलं तर जगण्याची मजा काही औरच असेल. सहमत असाल तर लव्ह यू गॉड असे टाईप करा. माझ्या प्रिय बाळा, भरलेला खिसा माणसाला जग दाखवतो, पण रिकामा खिसा जगातील माणसं दाखवतो. ज्याला 100 किलोच्या धान्याचं पोतं उचलता येतं त्याला ते विकत घेता येत नाही, आणि ज्याला ते विकत घेता येतं त्याला ते 100 किलोचं पोतं उचलता येत नाही. हे विचित्र आहे पण सत्य आहे बाळा. म्हणजेच जसा पैसा महत्वाचा आहे तसंच माणसांना जपणं देखील तितकंच महत्वाचं. माणसाला एखादी गोष्ट करायची असेलच तर मार्ग सापडतो, आणि करायची नसेल तर कारणे. त्यामुळे तू ठरव, तुला मार्ग सापडवायचा आहे की कारणे. अरे, मोठी स्वप्न बघण्यात आणि ती पूर्ण करण्यात खूप फरक आहे. आणि ज्यांना स्वतःची ध्येय पूर्ण करायचीच असतात त्यांना कितीही अडथळे आले तरीही त्यातून मार्ग काढता येतोच. पण जर त्याच माणसाला ते करायचं नसेल तर मात्र त्याच्याकडे अनेक कारणे असतात. म्हणून कारणे द्यावीत की मार्ग काढावा हे आपल्या हातात आहे. बाळा,
ह्या जगात माणसाला दोनच गोष्टी सर्वात जास्त हुशार बनवतात. एक म्हणजे वाचलेली पुस्तके आणि दुसरी म्हणजे भेटलेली माणसे. पुस्तक सर्वात जवळचा मित्र, नेहमी उपलब्ध असणारा चांगला सल्लागार, सर्वात संयमी शिक्षक आहे. म्हणून पुस्तकांशी केलेली मैत्री आपल्याला हुशार तर बनवतेच, पण आयुष्य देखील दाखवते. आणि भेटलेली माणसं आपल्याला चांगले वाईट अनुभव देतात. प्रत्येक माणसाच्या वागण्याची तऱ्हा वेगळी आहे. त्यामुळे अनेक माणसांकडून कसं वागावं, कसं बोलावं हे जसं कळतं, त्या उलट कसं वागू बोलू नये हे देखील कळतं. माझ्या बाळा, दिवसातून किमान एकदा तरी स्वतःशी तू बोल. तसं केलं नाही तर जगातल्या एका चांगल्या व्यक्तीशी बोलण्याची संधी तू गमावशील. रोज रोज प्रेम करतो म्हणणे म्हणजेच प्रेम नाही, तर आपल्या आयुष्यात कोणीतरी अशी व्यक्ती असणे जिच्यावर आपला इतका विश्वास असणे की तुम्ही त्यांना कितीही दूर केले तरी त्यांचे मन कधीही दुखावले, कितीही दुखावले तरी ते तुमची साथ सोडणार नाहीत. ते केवळ तुमचेच होते, तुमचेच आहेत आणि तुमचेच राहतील. अशी जीवाभावाची माणसे आपल्या आयुष्यात असायला हवीत. तासनतास एखाद्या व्यक्तीची वाट पाहणं यासारख्या यातना नाहीत, पण कुणीतरी आपली वाट पाहत आहे या जाणीवेसारखं दुसरं सुखही नाही. या जाणीवेतूनच माणसं धावत्या गाड्या पकडतात आणि आपल्या माणसांजवळ येतात. बाळा, जळणाऱ्या निखाऱ्याचं तापमान एखाद्या शेकोटीप्रमाणे निश्चित असतं. बसणाऱ्यानं शेकोटीपासून किती अंतरावर बसायचं यावर सगळ्या गोष्टी अवलंबून असते. ऊब हवी की चटके हवेत हे ज्यानं त्यानेच ठरवायचं असतं. होय बाळा, काही लोक मुद्दामून एखाद्याला एखाद्याविषयी वाईट गोष्टींनी नावे ठेवतात. म्हणजे साध्या सोप्या भाषेत जर बोलायचं असेल तर आग लावायची कामं करतात. अशा लोकांसोबत राहायचं की त्या लोकांपासून लांब राहायचं हे आपण ठरवायचं. सहमत असाल तर स्वामी सेवा आणि मी असे टाईप करून ह्या भक्तिमय चॅनलला सबस्क्राईब करा. हा संदेश तुम्ही 2 जणांना शेअर करून स्वामींचे आशीर्वाद प्राप्त करा, भाग्यवंत ठराल. आणि सतत तुम्ही चांगले कर्म करा, स्वामी भक्ती करा, स्वामींचे नामस्मरण करा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ.